आवाज मानदेशाचा। राज्यातील महायुती सरकारमधील सर्वच विभागांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार चांगले काम करून 100 दिवसातील साधलेल्या उद्दिष्टपूर्तीने महाराष्ट्राला वेगाने विकासात पुढे न्यायचे काम केले आहे। खूप मोठी व्याप्ती असलेल्या ग्रामविकास विभागानेही या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने काम करताना घरकुले, रस्ते, तीर्थक्षेत्र विकासासह ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या सर्वच योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत। यापुढेही मुख्यमंत्री आणखी उद्दिष्ट देणार आहेत। ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आमच्या महायुती सरकारचे सर्वच विभाग जोमाने काम करतील असा विश्वास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलाय। महायुती सरकारच्या पहिल्या 100 दिवसांचे प्रगती पुस्तक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे। यामध्ये ग्रामविकास विभागाला 4थे रेटिंग देण्यात आले आहे। त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना नामदार गोरे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला 100 दिवसांचा उद्दिष्टपूर्तीचा कार्यक्रम सर्वच विभागांसाठी आव्हानात्मक होता। राज्य मंत्रिमंडळाच्या सर्वच विभागांनी हे आव्हान स्वीकारून काम केले। दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी 2 ते 3 वेळा आढावा घेतला। 100 दिवसात त्यांनी सर्वच विभागांकडून चांगले काम करून घेतले। खूप मोठी व्याप्ती असलेल्या आणि गावखेड्यातील वाड्या वस्त्यांपासून काम करणाऱ्या ग्रामविकास विभागापुढेही खूप मोठे उद्दिष्ट होते। 45 दिवसात 20 लाख घरकुलांना मान्यता देणे, त्यातील 10 लाख घरकुलांचा पहिला हप्ता देऊन तातडीने कामे सुरू करणे हे आमच्या समोरील मोठे उद्दिष्ट होते। आजपर्यंत 46,000 घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत। मंत्रालयापासून जिल्हा परिषदा, पंचायत समित्या ते गावगावच्या ग्रामपंचायत स्तरापर्यंत आम्ही कामे केली। तीर्थक्षेत्र विकासाची उद्दिष्ट आम्ही पूर्णत्वाला नेतोय। ग्रामपंचायत उत्पन्न वाढीच्या तसेच कर प्रणाली दुरुस्तीच्या अनुषंगाने आमच्या विभागाचे काम सुरू आहे। नामदार गोरे पुढे म्हणाले, ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री, सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे सहकारी, गटविकास अधिकारी ते अगदी ग्रामसेवकांपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी खूप काम करून या विभागाला उंची प्राप्त करून दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे यश मिळाले आहे। राज्याच्या विकासाचे विजन असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक खात्याला उद्दिष्ट देऊन चांगले काम करायला भाग पाडले आहे। 100 दिवसांचा विकासाचा कार्यक्रम देऊन तो परिणामकारकरित्या राबवण्याची अशी घटना देशात पहिल्यांदाच घडली असेल असंही नामदार गोरे म्हणालेत। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।